बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यालयाला घेराव घालत ठाकरे गटानं आंदोलन केलेलं आहे. या महानगरपालिकेमध्ये कारभारामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप ठाकरे गटानं केलेला आहे. सोबतच पालिकेतील अनागोंदी कारभाराविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आणि या ठिकाणी या पालिका कार्यालयाला घेराव घातलाय. यावेळेस मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात केला गेला. तर या आंदोलकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी. पाहूयात. कोल्हापूर महापालिकेत घोटाळ्याची एक परंपरा चालू झालेली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून महापालिकेमध्ये घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात चालू आहेत. या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने आज आंदोलन केलंय. काय सांगाल, या आंदोलनाचं काय पवित्र आणि पुढची भूमिका काय असणार? कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं प्रचंड प्रमाणात शेकडो कोटींचा घोटाळा जो झालेला, तो घोटाळा उघडकीस येऊ नये. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त त्यावर कसलाही म्हणजे जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांना निलंबित करायला हवं होतं. पण ज्यानं 85 लाख रुपये उचलले, त्या ज्यानं फिर्याद दिली त्यालाच आरोपी आयुक्त मॅडमनी केलेला आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. तो दोषी असेल त्याला अवश्य अरेस्ट करू देत. पण 100 कोटी रस्ते, 85 लाखाचा घोटाळा, स्ट्रीट लाईटचा घोटाळा, गांधी मैदानचा घोटाळा, म्हणजे घोटाळ्याची स्पर्धा कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आज शिवसेना जागृत झालेली. कोल्हापुरामध्ये या घोटाळ्यांची परंपरा चांगलीच चालू आहे, परंतु एक स्पर्धा चालू आहे असं वाटतं का घोटाळ्यांची? स्पर्धा चालू आहे. आता महापालिकेच्या एमबी चोरून बिलं लिहिली जातात. म्हणजे महापालिकेला प्रत्येक अधिकाऱ्याला पोलीस सिक्युरिटी दिली पाहिजे का कागदपत्रासाठी? तिजोरीतनं एमबी चोरीला जाते. म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्टरला किल्ली काय डुप्लिकेट करून दिले का महापालिकेने आयुक्तांनी? येणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनाही फिक्सिंग होणार आहे असं कळतंय. काय सांगाल? खर तर या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीनं आज हे महाराष्ट्रभर वागणूक त्यांची बघता, आज त्यांचा जो कारभार बघता, जनता त्रसलेली आहे. पण त्यांना मी आज महापालिका अधिकाऱ्यांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा देतो आपल्या माध्यमातून, जर का निवडणुकीच्या प्रभाग रचनेमध्ये यांनी छेडछाड जर केली, जर का त्यामधले काही प्रभाग तोडायचं काम केलं, तर आज आपल्या माध्यमातून इशारा देतो, कुठल्याही प्रकारे सहन केला नाही. दुसरी आम्ही कोर्टाच्या माध्यमातून तर करूच, पण या अधिकाऱ्यांना सळू की पळू करणार. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.